नमस्कार मंडळींनो, मित्र मैत्रिणी, भाऊ बहीण, काका काकू सगळ्यांना माझा नमस्कार. तुम्ही सर्वांनी मला माझ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुम्हा सर्वांचा खूप खूप आभार. माझा हा परिवार एक दोघांचा नसून 20,880 लोकांचा परिवार आहे. तुम्हा सर्वांचा खूप खूप आभार. असेच तुम्ही सर्व माझ्या पाठीशी राहा आणि हसत राहा. माझ्याकडून काही चुका होत असल्यास क्षमा करा आणि मला मार्गदर्शन करा. माझ्या वाढदिवसाची व्हिडिओ 4 दिवसापूर्वीच आली आहे. सगळ्यांनी मला खूप खूप शुभेच्छा दिले, पण मी लग्नाला गेली होती त्यामुळे मी तुम्हा सर्वांचा आभार व्यक्त करू शकले नाही. त्याबद्दल माफी मागते आणि तुम्ही दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मी मनापासून खूप खूप आभारी आहे. तुमच्या प्रत्येक लाईक आणि कमेंटमुळे आम्हाला नवीन काम करण्याची प्रेरणा मिळते. तुमच्या प्रेम व प्रतिसाद पाहून काय बोलावं कळत नाही, शब्द अपुरे पडतात. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांना धन्यवाद. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. आणि आतापर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मम्मी मम्मी काय झालं सोना? मम्मी मला भूक लागली ना. भूक लागली तर जेवण कर ना. हट मम्मी, भात नाही खात मी. भात नाही खात म्हणजे का खाशील? भात नाही खात तर का मम्मी, मग अशी 10 वाजे जेवण केलं तरी मी. हो 10 वाजे जेवण केला तू, पण आता भूक लागली म्हणते तर जेवण करून घे. अजून पुन्हा आहे ना भात भाजी. हट मम्मी, मी नाही जेवण करत, मला नाही आवडली भाजी. कशाला भाजीला? आवडली नाही तुला भाजी तर? मी नाही खात मम्मी, मला काहीतरी दुसरा पाहिजे. आता दुसरा का पाहिजे तुला? काही पण चालेल मम्मी, पण भात नाही जेवण करत. खूप नाटकं राहतात पापा ह्या पोरांच्या. एक वेळा जेवले तर जेवले, मग दुसऱ्यांदा हा पाहिजे तर तो पाहिजे. मम्मी मॅगी बनवू का मी? असा भात नाही चालत आणि मॅगी खायची भूक आहे नाही तुला? मॅगी खायची आहे ना, म्हणून तुला आजची भाजी गोड नाही लागत आहे. जा ना तर मग बहाणे कशाला सांगते. बनव. नाही म्हणणार आहे तर ऐकणार आहे का? मम्मी बनवू का मॅगी? बनव ना बाबा, बनव. नाही म्हणेन तर काय ऐकणार आहे का मम्मी अशी काऊन करते? ऐकत नाही का मी? हो ऐकते ना, खूप ऐकते. आता जेवण कर म्हणत आहे तर नाही म्हणून राहिला ना, आणि ऐकतो म्हणते. का मम्मी तू पण. जा जा बनव मॅगी. मम्मी घरी नाही आहे ना मॅगी. घरी नाही आहे, डब्यामध्ये होती ना. नाही ना मम्मी, नाही आहे डब्यामध्ये मॅगी. कोण बनवून खाल्ला तर? होती ना मागे. का मम्मी, कधी बोलवून झाली आता मॅगी? काही सांगून राहिली. असं मला काही सांगत आहे म्हणते. मागच्या हप्त्यामध्येच मॅगी घेऊन आणला होता ना तू. आता अर्धी बनवला होता आणि मग अर्धी होती ना वाचली. का मम्मी, ते का मागेच बनवून झाली तिथं. बघ आता असं काम आहे तुमच्या. मम्मी भाऊला भूक लागली होती, भाजी नव्हती घरी ना भातही नव्हता, तर मग बनवलं होतं. असा भाऊला भूक लागली होती आणि तुला भूक नाही लागली होती ना? नाही नाही मम्मी, मला पण लागली होती ना भूक. मग भाऊचं नाव सांगते. जा मग, घरी नाही आहे तर दुकानातून आणून घे. हो मम्मी आणतो. हे पोरांना ना नुसता कुटूर चारा खायला पाहिजे. शांतताई, शांतताई, ये इकडेच आहे मी समोरच. दार लावला आहे ना शांतताई? नाही लावला आहे, दार टेकला आहे. अरे रजनी तू आहे का? उन्हात कुठं फिरून राहिला बाबा? तो गे मायले की किती ऊन आहे आता. शांतताई तुमच्या इथं चाली मी. हिला नको येऊ म्हटली तर ऐकत नाही ना, काही नाही हे पोरगी. कुठेही जायला निघाला तर बस समोर समोर होते. काय शिटे, शाळेत नाही गेली का तू? गेली होती ना मोठी आई शाळेमध्ये मी. आम्हाला ना मोठी आई सकाळची शाळा लागली. असं सकाळची शाळा होती का? पेपर वगैरे झाले सुरू? हो ना मोठी आई, पेपर सुरू आहेत आमचे. बघा शांतताई, पेपर आहेत तर अभ्यास करत नाही. माझ्यासोबत इकडे तिकडे येते. नाही नाही मोठी आई, मी अभ्यासच करत होती. मम्मी इकडे आली तर म्हणून मम्मी सोबत आली मी. बरोबर आहे ना, आता आईच्या मागे मागे जातातच मुलं. आता लहान आहे ते येते, मग मोठे झाल्यानंतर नाही येत. आता आमच्या इथलं सोनू वगैरे विशाल कुठे येते आता मागे मागे. लहान होता तर नुसता बघतच राहत होता. थोडाशी गेली मी की बस माझ्यासोबत येत होता मागे मागे. तसंच राहते. ये बस ना तर रजनी. रजनी पाणी वगैरे, पाणी पिते का? नाही नाही शांतताई, पाणी वगैरे असू दे. झाले शांतताई तुमचे चिप्स पापड वगैरे बनव? नाही नाही रजनी, काहीच नाही झाले. आता नुसतं इकडे तिकडे जाणंच होत आहे. कुठं गेले होते तुम्ही? लग्नाला गेली होती ना? लग्नाला गेली होती बाबा. 4-5 दिवस तिथंच गेले लग्नामध्ये. आणि मग लग्नावरून आल्यानंतर काहीच करावं असं नाही वाटत. तुझे झाले असतील ना चिप्स पापड शेवया? नाही नाही शांतताई, नाही झाले ना, काहीच नाही झाले बनवून माझे पण. घरीच कुठं होती तर? आता नुसते वणीवरच जात होती ना मी. आजच आहे शांतताई घरी मी. तरी काकू आल्या होत्या. मी म्हटली मंजुळा काकूला, काकू तुम्ही काही म्हणा, मी येत नाही म्हटली. आता वड्या पापड्या बनवायच्या आहेत म्हटली. आणि मग ना शांतताई पुढच्या हप्त्यामध्ये लग्न आहे. लग्नाला जायचं आहे मला. मम्मी मी पण
हो येशील ना बापा, तू राहणार आहे का? कुठं गावामध्येच कोणाच्या घरी जाते थोडाशी तर राहत नाही, आणि लग्नाला जाईन तर का राहणार आहे घरी? शांतताई आलू पाहिजेत होते 10 किलो. आलूसाठी चालली मी तुमच्या इथं. रजनी स्वप्नात आहे का? यावर्षी कुठं आलू लावले मी? यावर्षी लावलीच नाही बाबा आलू मी. हो, आलू नाही लावले तुम्ही? नाही तर काय, कुठे लावली आलू? मागच्या वर्षी लावली होती तर बोलवली होती ना आलू लावायसाठी, मग कोळकी द्यासाठी बोलवली होती की नाही? हो बोलवल्या तर होत्या मागच्या वर्षी. मी म्हटली यावर्षी आता नाही बोलवले असणार किंवा कमी लावले असणार म्हटली. जाऊनच पाहते म्हटली, विचारून पाहते. नाही हो, कुठं नाही लावले यावर्षी आलू मी. का बापा शांतताई, मस्त आलू झाले होते ना मागच्या वर्षी, मग यावर्षी काऊन नाही लावले? अहो रजनी यांना म्हटली बिजाईचे आलू आणून द्या, बिजाईचे आलू आणून द्या, आणून नाही दिला. आणि तसंही असून नुसता मक्का लावलाय त्यांनी, एकही बांधी खाली नाही ठेवला, म्हणून काही आलू लावून नाही झाले. आता म्हटले घरी आहे 2-4 दिवस तर बनवून टाकीन म्हटली चिप्स वड्या वगैरे पापड. नाही बरं रजनी, आता मीच तर आज मार्केटला जाईन म्हणतो कुंतासोबत. आज बाजाराचा दिवसही आहे तर म्हणलं आणून घेईन आलू चिप्स बनवासाठी. कशाने चालले तर? गाडीने चालले का? नाही गाडी बिडीने नाही चालला, ऑटो बिटोने जाऊ. येऊन जाऊ का मग? हिच्या पप्पांनाही सांगेन तर हे काही ऐकत नाही. चल ना पप्पा, येत असेल तर चांगली गोष्ट आहे. येतो मग शांतताई मी घरून. किती वेळात जाणार? आता जाऊन ना अर्धा तासामध्ये. हो का, येतो मग मी पटकन घरून. हो ठीक आहे ना, ये. रजनी ना अर्ध्या तासामध्ये येतो म्हटलं, याच आहे ताई तर लवकर सांगितले नाही का तिला ये म्हणून? म्हणली तरी हो अर्ध्या तासामध्ये आम्ही जाऊन म्हटली. आता मी चाली तर 10 मिनिट होऊन गेले. कशी करू, सोनूला पाठवू का त्यांच्या घरी? पाठव ना ताई पटकन सोनूला. आता ताई 3 वाजले असतील. मग पाण्याबिण्याचा मोसम होते ना अजून, आणि ऑटो बिटोने जायचं आहे. हो तर आता ऊनही बघ ना किती आहे तर. 2 वाजे जास्तच ऊन होती ना, 2 वाजे गेला असता तर. ताई पाठव ना तर सोनूला मग. नाही तर चल मग आपणच जाऊ 2घी जणी. नाही हो, का म्हणाल रजनी? मी येतो म्हटले म्हणाल तरी चालली गेल्या म्हणाल, थांबल्या नाही म्हणाल. रजनीला माहित होता का ताई आपण मार्केटला जात आहोत तर? तू सांगितली का? अरे ते मग अशी 1:30 वाजे घरी आली होती. आलू आहेत का म्हणून विचारायला. यावर्षी कुठं मी आलू लावली? मी म्हणलं आलू तर यावर्षी लावले नाही म्हणलं, आता मीच तर चालली म्हणलं घ्यासाठी, आज मार्केट आहे तर म्हटली. आता मग म्हणते मी पण येऊन जातो म्हणते, आता तुम्ही सोबत आहात तर. असं मी सोनूला पाठवते, जा म्हणते पटकन. हो पाठव पटकन ताई. अरे सोनू, ए सोनू. मम्मी लावतो ना दार, आता लावतच हो तुम्ही. तुम्ही जायच्याच आहात का मम्मी? अरे दरवाजा लावायसाठी आवाज नाही दिली मी, ह्या रजनीची वाट पाहून राहिलो, आली नाही तर म्हणून आवाज दिला तुला. जा बरं त्यांच्या घरी, जा बरं रजनी काकूला आवाज देशील, मम्मी वगैरे निघाल्या म्हणून सांगशील. ताई मी का म्हणतो, रजनीला बस स्टॉप कडेच पाठवायला सांग ना. पण इथं वाट पाहण्यापेक्षा तोपर्यंत जाऊ आपण. ऑटो बिटो वेळेल तर थांबवून ठेव. रजनीला सांगशील की मम्मी वगैरे बस स्टॉप कडे वाट पाहत आहेत म्हणून, लवकर जा म्हणजे ना. का मम्मी? का मम्मी म्हणते, सायकलनी जाणार बेटा लवकर. ठीक आहे जातो. ताई ताई आली वाटते रजनी. बापा रजनी किती वेळ केली तू. आता सोनूला पाठवतच होती मी तुला बोलवायला, येते का नाही येत बापा म्हटली. अहो ताई का करता, हे ना स्वीटीमुळे उशीर झाला. ऐकतच नव्हती. मीच येतो मम्मी लावत होती माझ्या मागे. आता तिला कुठं तिथं बाजारामध्ये घेऊन जाऊ. मोठ्या मुश्किलनं ऐकले. मग तिच्या याच्यामध्ये मला साडी चेंज करायला वेळ नाही मिळाली. म्हणलं आता काही नाही होत, बाजारला जायचं आहे, आता हेच साडी घालून आली मी. अजून साडी चेंज करत बसली असती तर अजून उशीर झाला असता. रडत होती का आता? हो रडत होती, मी येतो मम्मी म्हणून. आता या उन्हामध्ये कुठं घेऊन गेली असती. आणि भाजीपालाच घ्यायचा आहे, काही दुसऱ्या ठिकाणी जायचंही नाही आहे, नुसते आलू घ्यायसाठी म्हणून चालली मी. मग अजून तिला काही नाही घेऊन दिली असती तर तशी रडली असती मग तिथं. म्हणून म्हटली येऊच नको तो. मोठ्या मुश्किलनं मानली का करता, मॅगी पाहिजे म्हणे. मॅगी बनवून दिली तिला, तेव्हा कुठं मानली. आता म्हटली घरीच राहशील, कुठं जाशील वगैरे नको म्हटली. हो पोरांना नुसती मॅगी पाहिजे बाबा, आमच्या घरी तसंच आहे. आमच्या घरचा तर मोठा आहे तरी याला मॅगीच पाहिजे. ताई चला ना लवकर. हो कोणता सोनू दार लावून घे बेटा आतमधून. हो मम्मी लावतो ना. शांतता इथे आपल्या गावामध्ये आले होते का आलू वगैरे विकायसाठी? गाडीने येतात ना? नाही हो रजनी, कोण येतात, कोणीच तर नाही आले बाबा. त्या टोलीवरच्या काकू तर म्हणत होत्या ना घेतलं म्हणून. आपल्या गावामध्ये आले होते का विकायला? इकडे तर दिसले नाही ना. हो त्या काकू म्हणत होत्या बाबा, घेतलं म्हणत होत्या 100 रुपयामध्ये 6 किलो आलू. हो का? नाही तर इकडे तर काही कोणी दिसलेही नाही बाबा. दिसले का कोणतं तुला? नाही ताई, गावामध्ये आलेच नाही ना कोणी. खूप लोकांनी घेतला म्हणत होते, संपले असतील तिकडेच. मस्त मोठे मोठे होते म्हणे आलू. हो होऊ शकते, मग जास्त लोकांनी घेतला तर संपले असतील. चल का करायचं आहे आता. बापा रजनी त्याच दुकानात आहे का? बापा ये ना, इकडे मस्त मोठे मोठे आलू दिसले तर चल म्हणली.
का करून राहिली तर तिथं आधी भाजीपाला घेते का काय? हा, पहिले भाजीपाला घेऊन टाकला असता. ताई ते तिथं आलूचा रेट विचारत आहे. कोणता? ते आलू लहान आहेत ना, चिप्स साठी कुठे जमतील. हा, हे आलू चांगले मोठे आहेत, हे चिप्सला जमतील छान. आलू घ्या, चिप्सचे आलू 20 रुपये किलो. चिप्सचे आलू 20 रुपये किलो. बोला जी ताई. कसं ताई, बोलायचं असेल तर थोडा साईडला उभी राहा, रस्त्यावर उभे नका राहू. कसं गिरायकांना यायला बरं होते. तुम्ही इथं रस्त्यावर उभे आहात आणि गोष्ट सांगून राहिले. हे बघ दादा, आम्ही काही गोष्ट सांगायला इथं बाजारात नाही आलो. आलू पाहिजे आहेत आम्हाला. आता तसे बोला ना ताई मग. आलू पाहिजेत म्हणून आपसामध्येच बोलून राहिले. आता मला विचाराल तर मी भाव सांगणार ना. मोठा ह्याकडेच दिसून राहिलं काही आता. आता इथं उभे आहो तर बाजूला व्हा म्हणते. बोला ताई, किती पाहिजेत आलू? ते काय आहे, आम्ही तिघी जणी आलो आहोत. ते आमच्या सोबतची एक बाई तिकडे आहे, म्हणून तिची वाट बघत होतो आम्ही. गोष्ट बिष्ट काही सांगत नव्हतो. असं हा. मला वाटलं ताई की तुम्ही इथं उभे राहून बोलून राहिले. घ्या ताई, आलू छान आहे. हो हो, आलूच घ्यायसाठी आलो ना आम्ही दादा. कसं लावलं म्हटलं आलू? स्वस्त आहे ताई, 20 रुपये किलो. असं 20 रुपये किलो आणि स्वस्त झाले का? स्वस्त नाही तर का ताई? हे बघा भाऊ, आम्हाला ना चिप्स साठी आलू पाहिजेत आणि आम्ही तिघी जणी आलू घेत आहोत. काही 1-2 किलो आलू नाही पाहिजेत आम्हाला. बरोबर लावा म्हटलं रेट. का ताई, तुम्ही 50 किलो आलू घ्या ना, रेट तोच लागणार. बाबा, इकडे येऊन गेले तुम्ही, थांबले नाही. तुला चल म्हटली तरी तर तिथं का विचारत होती तू? नंतर भाजीपाला घेऊ ना, आधी आलू घेऊन टाकू म्हटली. नंतर तिथं का वांगे विचारत होती ना. असंच भाव नाही विचारले का ताई? छान वांगे दिसले तर. हो, तर आधी आलू घेऊ ना आपण, तेव्हाच तर मग नंतर बाकीच्या भाजीपाला घेऊ. आलू घेऊन टाकू म्हटली. तसं नाही ताई, थोडासा भाव वगैरे विचारावा लागते. तिकडे विचारली ना मी आलू वगैरे किती रुपये किलो आहेत म्हणून. सारखाच नाही राहत ना ताई. विचारलं का भाव म्हणते आलू? 20 रुपये किलो म्हणून राहिला ना. तिकडे विचारलं म्हणते तर का रेट आहे तिकडे? आलू लहान दिसला मला तिथला. नाही, लहान मोठे दोन्ही आहेत. निवडला तर होते. जास्त घ्याल म्हणे तर 18 रुपये लावून देतो म्हणे. 20 रुपये म्हणत होता तो पण. सारखाच आहे ना रेट. कुठं ताई सारखा रेट आहे म्हणते? हा, दुकानवाला तर म्हणते ना की 20 रुपयापेक्षा कमी नाही देत म्हणून. आता तूच म्हणली ना मला जास्त आलू घ्यायचे आहेत, काही कमी नाही का? तर तो का म्हणते नाही म्हणते ना, 50 किलो आलू घ्याल तरी नाही म्हणते कमी. नाही म्हणते तर चला मग त्याच दुकानातून घेऊ. असे किती घ्यायचे आहेत? मला 10 किलो घ्यायचे आहेत. कोणत्या ताई 10 किलो घेईन म्हणत होते. हो, मी पण 10 किलो घेतो आता आलू. मग नंतर तर प्रत्येक आठवडी बाजारातून 1-2 किलो आणतातच. आता चिप्स पुरतेच घेऊन जाऊ. हेच तर 10 किलो आलूचं वजन कमी होते का? आलू घ्या आलू, चिप्सचे आलू घ्या आलू. बोला ताई, किती पाहिजेत? आता आम्ही तिघी जणी 10-10 किलो घेतो म्हणत होतो, पण तुम्ही खूप रेट सांगून राहिले ना. आणि काही कमी नाही करू म्हणता. नाही ना ताई, 20 रुपये काय जास्त सांगितलं का? मग 25 रुपये सांगायला पाहिजेत होता तुम्हाला. 25 रुपये किलो सांगितलं असतो आणि 20 रुपये किलो दिलो असतो तर मग तुम्हालाही समाधान झालं असतं नाही का? काही समजतच नाही बाबा गिराईक लोकांच्या. भाव जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्यांना समाधानच नाही होत. तुम्हीच एक दुकानदार दिसून राहिले बापा. भाव नाही करत तर भाव करतात नाही तर का? तोंडाचा भाव देतात का? आता तुम्ही म्हणाल 20 रुपये किलो ना 22 रुपये किलो, तर का त्याच भावाने घेतील का लोक? काही सांगते. आताच एका दुकानामध्ये विचारली मी येता जास्त घेत असणार म्हणते तर 16 रुपये किलो लावून देतो म्हणते. का सांगता ताई? 16 रुपये किलो कोणीच आलू नाही देत. कोणीच नाही देत आलू. हे ना रजनी, 18 रुपये किलो सांगितलं म्हणते ना. आता ह्या इथं 16 रुपये सांगून राहिली. बापा रजनी, तू तर 18 रुपये किलो म्हणत होती ना, आता 16 रुपये म्हणून राहिली. ताई तसंच म्हणावं लागते ना. असं काय म्हणता मग, लावता का 16 रुपये किलो? 10-10 किलो 30 किलो घेता होता आम्ही आलू. नाही ताई, नाही जमत 16 रुपये किलो. माझीच खरेदी 16 रुपये किलो आहे. आता खरंच 16 रुपये किलोच्या भावाने घेतलं असेल का आलू? काही सांगते बाबा हा दुकानदार. काही नाही म्हणते तर चल दुसऱ्या दुकानामध्ये. आलू बघा तुम्ही, आलू बघा कसे आलू आहेत तर. एकही दुकानामध्ये असे आलू नाही मिळणार तुम्हाला. का सांगते भाऊ तू? सगळीकडेच आहेत ना असे आलू. एवढा मोठा मार्केट आहे तर का आलू नाही आहेत का? हे बघा भाऊ, आता लावून द्या 16 रुपये. नाही ताई, आता तुम्ही म्हणता तर 1 रुपये कमी करू शकतो. 19 रुपये किलोच्या भावाने घेऊन जा. बाबा खूपच कमी केलं ना 1 रुपया. बापरे. चला ना शांतताई, त्या दुकानामध्ये आहेत छान आलू. चला चल बाबा, म्हणून राहिले तर आता मग नाहीच म्हणून राहिले तर आता पर्याय नाही आहे ना. चल. थांबा ताई. आला कसं सरळ रस्त्यावर. काय म्हणून राहिले दादा? हे बघा ताई, तुम्ही आता 30 किलो घेतो म्हणता आलू, तर 18 रुपये लावून देतो. याच्या खाली नाही लागणार. आणि तुम्ही कुठूनही घ्या, तुम्हाला 16 रुपये 17 रुपये किलो आलू मिळणारच नाही. का भाऊ, आता 19 रुपये किलो म्हणले, आता 18 रुपये किलो म्हणून राहिले.
लावून द्या ना 16 रुपये किलो. चला ठीक आहे, 16 नाही 17 रुपये किलो लावून द्या. आता आहेच म्हणते ना 16 रुपये किलो मार्केटमध्ये आलू. चला लावून द्या आता 17 रुपये किलो आलू. तुमचाही 1 रुपया गेला, आमचा पण 1 रुपया गेला. लावून द्या आता. 17 दुकानं नाही फिरत बाबा आम्ही. लांबूनच हे इथे आलू चांगले दिसले म्हणून आम्ही तुमच्याच दुकानात आलो. नाही ताई, आलू 1 नंबर आहे. ह्या आलूला कोणी खराब म्हणूच नाही शकत. हो आलू छान आहे, लावून द्या ना दादा. अजी ताई, आता तुमच्या आधी ना 50 किलो आलू विकलो मी 18च्या भावाने. हो विकले असणार 50 किलो आलू, अजून विकाल. आता लावून द्या ना 17 रुपये. बरं ठीक आहे, घेऊन घ्या. तर बघितले मंडळी, आता रजनीमुळे आमच्या 3 रुपये वाचले 1 किलोवर. नाही तर आम्ही 20 रुपये किलोच्याच भावाने घेणार होतो. म्हणूनच म्हणतात की बाजारला गेला तर भाव करायचाच. आता घेतो आम्ही चिप्ससाठी आलू. तर कशी वाटली मग आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त. आणि हो, आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा.